हेलो 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 सुस्वागतम। धन्यवाद। आज या गोराईमध्ये उज्ज्वल सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या वतीने आज या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या ठिकाणी आमने सामने डबलबारीचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारे, मुक्काम पोस्ट नाडर, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला बुवा आहेत आजच्या रात्रीतून माझे प्रतिस्पर्धी बुवा, माझे परममित्र चंद्रकांत उर्फ चंदू जाधव बुवा, मुक्काम पोस्ट चांदोशी, राहणार बेलापूर, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। तर आम्हा दोन्ही बुवांना इथे येऊन भजन करण्याची सुवर्ण संधी उज्ज्वल सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेतील सर्व रहिवाशांच्या वतीने या ठिकाणी सुवर्ण संधी प्राप्त झाली। त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादी भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी बुवा असतील, काही पकवाद वादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादी भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय युवराज निराशी
यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। या मंडळाचे सचिव सन्माननीय महेंद्र अष्टमकर यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। या मंडळाचे खजिनदार सन्माननीय राजेश बणे यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। आपला विश्वास संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय शिवानंद शेट्टी साहेब यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून माझे परममित्र प्रशांत जेटे साहेब या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे सूरजबाई यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी सन्माननीय सतीश चौकेकर बुवा या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी या सर्व सामान मला उपलब्ध करून दिलं आणि अतिशय या गोराईमध्ये पदार्पण केल्यानंतर पाहुणचार त्यांनी जो केला, नादखुळा गणपतीपुळा, माझे परममित्र भिवा जाधव बुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे कैलासवासी माझे जवळचे मित्र एकदम खास गणेशजी कणेरकर यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी त्या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतो। दोन्ही भुवनाची साऊंड सिस्टीम लाभलेली आहे, अतिशय सुंदर साऊंड, नादखुळा गणपतीपुळा। तर तुमचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। श्री जोगेश्वरी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री महादेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री कुंकेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री रामेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला वंदन करो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करो। आपले चांगले देवतांच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामात मनाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी अश्विन मिराशी यांच्याकडून हे 201 रुपयाचे पारितोषिक दिले मंडळाच्या। देवाची द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर। तिने मुक्तिचारी साधिला, तिने मुक्तिचारी साधिला, साधिला देवाची द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर। माँ लक्ष्मी दुर्गा भवानी, माँ लक्ष्मी दुर्गा भवानी, माँ लक्ष्मी दुर्गा भवानी, माँ लक्ष्मी दुर्गा आदिशक्ति तू विश्वमोहिनी, आदिशक्ति
नवविध नटली या भुवनी, नवविध नटली या भुवनी, आयु आरोग्य दे आलो या चरणी, आयु आरोग्य दे आलो या चरणी, रंग भरू दे तुझ्या भजनी, 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 कृपाशीष दे सहस्र करा, कृपाशीष दे सहस्र करारी, कृपाशीष दे सहस्र करारी, कृपाशीष दे सहस्र करारी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, श्रीविघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वकार्येषु सर्वदा, पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव, श्री पंढरीनाथ, श्री गणपती गजानन, श्री महादेश्वर, श्री गांगेश्वर, श्री पावनाई देवी, भावका देवी, श्री भैराई देवी, श्री कुंडेश्वर, श्री रामेश्वर, श्री गिरभादेवी, श्री सत्यनारायण, श्री गुरुदेव दत्तात्रय, श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, हरि हर हरि हर, हर 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 सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य जयराम घाडीगावकर, सुप्रसिद्ध भजनकार विजय तुजारे, हॅलो या ठिकाणी आणि चंदू जाधव, चंद्रकांत जाधव बुवा म्हटल्यानंतर नादखुळा गणपतीपुळा भजनाच्या बाबतीत भजन म्हणजे संगीत भजन ऐकायचं चंद्रकांत जाधव बुवांचं. आता आमच्याकडे तेवढं भजन नाही, पण ते बोलले की गावातनं फक्त मनोरंजन करूक आणलेलो बुवा, भजन बिजन काय त्यांना येत नाही असं त्यांचा मानणं. असू दे, पण अतिशय चांगली सुरुवात बुवा या ठिकाणी. बुवा या ठिकाणी आतमध्ये येतानाच बुवा एंट्री केल्याबरोबर माका असा वाटला होता आपल्या इकडचे कोण ओळखीचे नाही म्हटल्यानंतर, गोराई म्हटल्यानंतर इकडे नाही हो आमचे कोण जास्त ओळखीचे नाहीत, पण पहिल्यांदा
हे जाधव बुवा भोट भेटलेली ना बुवा, अगदी म्हणजे आनंद वाटलो बुवा. होय, इतका भारी हो ते काय तुमका सांगू. अर्धो तास त्यांच्याकडे कसो गेलो तोच कळला नाही माका. इतके भारी बुवा. नादखुळा गणपती खुळा ते मग भंगाने केसा बिसांचं टाकल्या बिकल्याचं माका काही एक टेन्शन नाही बुवा. आणि या बुवा आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आणि आंबेडकरांचं दर्शन झाल्यानंतर भारीच एकदम. हे समोरच तुम्ही काय गेल्या वर्षी पण इला होता, यंदा तुमच्या जोडीक माका ठेवला नाही. तुम्ही तर काय माझ्या टाकल्यावरच गेलास डायरेक्ट. तर माझा नशीब हा, तुमचो दोष नाही तो. तुम्ही काय त्या परमेश्वराच्या मनातील आणि माका टकलो केला, त्यामुळे तुमका बघ सगळे माझे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबईतील तरी पण माझी कळ काढूची असतात तेव्हा सगळे बुवा माझ्या टाकल्यावरच चढतं. मी मरतच मग हसरान खाली पाडा. मग चढतानाच विचार करा ना. होय ना, या मंडळाची बुवा एकी एवढी जबरदस्त दिसली. सगळं बघा भारी. आणि ही एकी तुमची अशीच कायम राहू दे अशी त्या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतो. अतिशय सुंदर. कारण भजन म्हटल्यानंतर भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन. भजावा, जपावा आणि रमावा. आणि त्याची सुरुवात बुवांनी अतिशय चांगली केलेली. आणि भजनाची सुरुवात करूया. मनोरंजन 100% होणार. फक्त सुरुवात भजनाची करून देऊया. बाकी सगळा ठीक आहे. एवढी गाणी बिणी काय मी म्हणत बसणार नाही, कारण एवढी माझे गाण्यांचा अभ्यास झालेलो नाही. पण अतिशय सुंदर बुवा. काटार होते कुणाला सगळे भारी गाणी म्हटलं. इतकं काय आपल्या गाणी बिणी येऊची नाही काय हो. तर मधीच्या रुपावलीच्या टायमात गाणी चालू केल्यावर त्यांचा प्रॉब्लेम केलाच. ते जाग्यावर कसा यायचा त्या टेन्शनवर होते. पण श्वासा करून अगोदर तरी म्हणा, नाही तर झाल्यावर तरी म्हणा. त्यांना गोंधळात आणलं. तो कामतेकडे वाटतं तिकडे बाहेरच गेलो. काय म्हणतो असू दे. या ठिकाणी सुरुवात करूया. आणि जास्ती बुवा मी तुमका काय बोलणार नाही. मी एकच गाणं म्हणणार आहे, त्याच्यातच तुमका समजा. साऊंडवाले तुमच्या दोन्ही बुवांची मादारा तुम्ही ते आवडलास की आम्ही आवडला. मी तर 500 किलोमीटर वर नाही कोकणातून. तो माझा तरी फिरवीत राहा. त्यांचा बंद केलाच तरी चालत येतो. मला ना मी दिवा गाडी उवळं दिलंय अक्षरशः. चेंबी तुळशीच्या लग्नात गेलेली सगळी चिली आमच्या गाडीत. तो चेंबी करून दिलेलो. जरा आवाज बिवाज मजबूत ठेवा. मग जाताना बघूया काय. तर भारी वाटतस तुम्ही. त्यांच्या नादात लागा नको. शुभ कार्य तुम्ही बघितच असतास या माका आनंद. पण त्या दिवशी बुवा माझी 13व्यात सुद्धा डबल बारी झाली. मग थंय कसे काय साऊंडवाले येले ते अशुभ कार्य काय माहिती. होय ना. खरा मालवणमध्ये उदय पारकरने मी 13व्या डबल बारी केली. पॉइंट म्हणजे ते सांगतात काय की केस गेलेली असली तरी चालत. बुवा केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा. केसा बिसावर काय अवलंबून नाही बुवा. कोणाच्या टाकल्यावर, कोणाच्या उंचीवर किंवा कोणाच्या दिसण्यावर काय अवलंबून नाही बुवा. प्रत्येक माणसाच्या कर्तृत्वावर सगळं अवलंबून असतं बुवा. ज्यावेळी सचिन तेंडुलकर ग्राउंडवर उतरले ना तेव्हा अक्रम का वाटला ह्यो एवढंसो काय करणारा. पण त्याका झोडपून काढला ना अक्रम का, तेव्हा समजलं सचिन तेंडुलकर म्हणजे काय चीज आहे. बरोबर ना. कोणाच्या दिसण्यावर किंवा कोणाच्या टाकल्यावर काय अवलंबून. बाकी बोला तुम्ही टाकल्यावर बोलल्यानंतर तुमका बक्षीस देऊक लागले. ते कशासाठी माहितीय. 50ची नोट बघा, 100ची नोट बघा, 200ची बघा, नाही तर 500ची बघा. त्याच्यावर फोटो बुवा माझोचा. आ
तिटा तागे तिटा कडधा तिटा तागे तिटा गदी गण नागे तिटा का तिटा तागे न धागे तिटा कथा गदी गण धा कथा कथा का तिटा तागे न धागे तिटा कथा गदी गण धा कथा कथा का तिटा तागे न धागे तिटा कथा गदी गण ब्रह्मांडामध्ये नाद गरगरा ओम नमः शिवाय माहेश्वरा ब्रह्मांडामध्ये नाद गरगरा ओम नमः शिवाय माहेश्वरा धा धिंता तिटा धा धिंता तिटा कथा गदी गण धा धिंता तिटा धा धिंता तिटा कथा गदी धा धिंता तिटा धिंता तिटा गदी धा धिंता तिटा धिंता तिटा गदी धा धिंता तिटा धिंता तिटा गदी ब्रह्मांडामध्ये नाद गरजला ओम नमः शिवाय माहेश्वरा ब्रह्मांडामध्ये नाद गरगरा ओम नमः शिवाय माहेश्वरा ब्रह्मांडामध्ये नाद गरगरा ओम नमः शिवाय माहेश्वरा ब्रह्मांडामध्ये नाद गरगरा ओम नमः शिवाय नीलकंठधारी स्वामी विश्वंभरा नीलकंठधारी स्वामी विश्वंभरा युवराज निराशी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी मंथन निराशी यांच्याकडून फरमाईश आलेली आहे मंगळाष्टका म्हणण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. गजराच्या माध्यमातून 100% हे सगळे फरमाईश पूर्ण करूया. या ठिकाणी गणेश कनेरकर यांच्या बहीण या ताई त्या या ठिकाणी हजर आहेत. माका वाटतं त्यांच्याकडूनच माका ही सुवर्ण संधी मिळाली असं वाटतं. पण खरोखरच या सोसायटीतील सगळ्या रहिवाशांचे आभार मानावे तेवढे कमी. कारण खूप मुंबईमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात बरेच बुवा होते, पण बुवा कोणाची निवड केल्याने त्यांनी बघ पैशाचं उगीच केलं. मयुरेश वसंत बाणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. उज्ज्वल सोसायटीत टाकला आणला, काय निवड केल्याने एकदम भारी. पुढे हॅलोजन लावल्यामुळे चांगलाच चकत असा. उज्ज्वल सोसायटीत टाकला आणला, जाधवानी टपलूची जोडी लय भारी गमतीची. जाधवानी टपलूची
जोडी लय भारी जमतीची लोक लुकू मुकू बघतात चांगला शॉर्टकट घ्यावं रे बाबा. आणखी एक गाणं बुवा मी इकडे येल्यानंतर आठवला. मी त्या गाणं माहिती कधी म्हटलेला नाही, आज बघते प्रयत्न करू. विनल बेळणेकर यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीने आभारी, धन्यवाद. मामान मामीने प्रेमानं निरोप धाडीला, मामान मामीने प्रेमानं निरोप धाडीला, लाडाचा जावय आलाय सासूरवाडीला, लाडाचा जावय आलाय सासूरवाडीला, लाडाचा जावय आलाय सासूरवाडीला. मामान मामीने प्रेमानं निरोप धाडीला, मामाने मामीने प्रेमानं निरोप धाडीला, लाडाचा जावय आलाय सासूरवाडीला, मामान मामीने प्रेमाने निरोप धाडीला, मामाने मामीने प्रेमाने निरोप धाडीला, लाडाचा जावय आलाय सासूरवाडीला, लाडाचा जावय आलाय सासूरवाडीला, बास बाबा जास्त नको पण भारी बुवा. माका टाकल्या भेटल्यावर काही बोला बुवा, माका राग नाही, कारण आय एम निर्लज्जम सदा सुखी. फक्त समोर बस महिला वर्ग या ठिकाणी जास्त आहेत आणि बुवा बोलले की महिला वर्ग नाही ते जास्त भजनाक जात नाही, ही खरी गोष्ट आहे. आणि आता पुन्हा अशी अवस्था झाली आहे बुवा 50% आरक्षण आहे त्यांना, तरी सुद्धा ती येऊन बसली. या आमचं नशीब बुवा, कारण महिन्यात 1,500 रुपये चालू होय ना बुवा. 50% आरक्षण म्हणजे मंदिरात सुद्धा महिला वर्गांसाठी जागा बुवा. पूजा सुद्धा मंदिरात, आरती सुद्धा मंदिरात, साधना सुद्धा मंदिरात आणि आराधना सुद्धा मंदिरात. मंदिरात बुवा जागा आमच्यासाठी एकच, घंटा. तान जाहिरात कुठची असली तरी सुद्धा बुवा चांगले चांगले जाहिराती बुवा महिला वर्गांसाठी. लक्ष लगाव, खूबसूरती पाहो. तुमच्या आणि आमच्यासाठी सपोर्ट लोशन लगाव. उजली बघा भयानक. आज त्यांना बुवा टेन्शन किती आहे, संसाराची एवढी काळजी असतं महिला वर्गांसाठी. हो, रात्री झोपताना सुद्धा लाईटची सगळी बटन बंद काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठणार, कारण बुवा तुमचं डबो करूच असतं. उशिरा झोपून सुद्धा सकाळी सगळ्यांच्या अगोदर. इतकी संसाराची काळजी. त्यांना टेन्शन किती आता समजतं कधी, ज्यावेळी ते केस विंचरतात ना महिला वर्ग, त्यावेळी फणीत केस साठवतात, त्यावेळी त्यांना टेन्शन किती आता समजतं. आणि ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही, इतकी संसाराची काळजी. त्या केसांचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतो. टेम्पो आला टेम्पो, केसावर भांडी, की केसांची भरणी काढणार आणि ते केस देऊन बुवा त्या केसांवर स्टीलचा घमेल घेतात मोठा. आणि संध्याकाळी नवरं विलो की आनंदात सांगतात, हो ता बघा तिने मोठा घमेल दिला नाही. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांका नसतं, पण नवी स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांका बुवा महिला वर्ग म्हणतात. बरोबर ना. महिला वर्गांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जाधव बुवा म्हटले तर अतिशय चांगले बुवा आहे. मी त्यांना तसं काय बोलणार नाही, फक्त ते शाळेत असताना एक गंमत झालेली. गुरुजींनी त्यांना विचारलं नाही, चंद्रकांत तुझा जन्म कधी झाला? बुवाने सांगितलं नाही माझा जन्म झाला त्यावेळी गुरुवार होता.
यांनी गुरुजींका विचारले, गुरुजी तुमचा जन्म कधी झाला? गुरुजींनी सांगितलं, आणि माझा जन्म झाला तेव्हा रविवार होता. हे म्हणतात खोटा बोलतास गुरुजी तुम्ही, रविवारी तुमचा जन्म होईलच कसा? रविवारी तर बोललो सगळ्यांका सुट्टी असता. पूर्वीचो काळ वेगळो होतो, महिला वर्गत नाही. मार्केटमध्ये जात असली ना तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जातील, पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही. कलियुग आहो कलियुग. या कलियुगात चणे वाटाणे शेंगदाणे त्यांका डोळे नसान सुद्धा लोक त्यांका चकना म्हणतात. होय ना? भयानक आहो. पूर्वीच्या काळी एखादं पोरगू फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून द्यायची. कशासाठी? तर बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं पोरगू फाटकी पॅन्ट घालून येलो म्हणून आई रप्पू करून द्यायची. पण आता उलटा झाला, जेवढं फाटके असतात तेवढी त्याची किंमत जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेलास ना बुवा मॉलमध्ये तर त्याची 1000 रुपये किंमत आहे, पण ढोपरावर भोका पडलेली चिंदका केलेली 2000 रुपये बुवा. म्हणजे आज फाटलेल्याची किंमत वाढली. पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती, अँटेना काहीतरी आंब्यावर लावलेली असावं गावात. एका आंब्यावर चढवायचे, रामायण लागलेला असा. एका दरवाजावर उभं करायचे, त्याका तो सांगायचो मग राम दिसता सीता दिसत नाही तिकडे फिरू. तो आंब्यावर चढून अँटेना फिरवी. राम सीता दिसाक लागले की सांगा हे मुंगळे वाढलेत, लक्ष्मण गायब झाले, जर अजून फिरव. तो घराघरा फिरविसर बुवा रामायण संपा. पण तर सरळ दिसायचा ना, अज्ञान होता बुवा पण समाधान होता. पण आज विज्ञान असून समाधान नाही. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या फ्लॅट टीव्ही इली, त्या फ्लॅट टीव्ही का रिमोटच नाही. सिरियल बघताना एखाद्या माणसाचं डोळं लागलो की आपोआप टीव्ही बंद. मन उडू उडू झालंय, ही सिरियल चालू आहे आणि एखादो माणूस बघता असं समजाय आणि तो बघता बघता उडालो. मन उडू उडू झाले, बघता बघता उडालो, तर त्या मॉडेलचा काय करायचा? तर बंद होणार ना हो. म्हणजे जेवढा आज विज्ञान असून बुवा समाधान नाही. आता सांगानच टाकते, पूर्वीच्या काळी नाटका बसवायचे आमच्या गावात, सामाजिक नाटक, आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे पूर्वीच्या काळी. तुम्ही असतास का? खरी गोष्ट खोटं नाही सांगत. म्हणजे स्त्रीची भूमिका पुरुषच करायची आणि सीता वगैरे पळून निघाली तर परत आणून सोडायचे, कारण ठेवून करतील का? तो आधीच असं होता. म्हणजे स्त्रीची भूमिका पुरुषच करीत आणि हिरोच्या हातात ठेचण्याची बंदूक द्यायचे सामाजिक नाटक असला की, आणि आतमध्ये बंदुकीत बार भरायचे ना, ॲटोम बॉम्ब स्टेजच्या मागे ठेवायचे. झाला बुवा नुसते तोंडानेच घाबरले. तो झाला की व्हिलनने पडायचं. लोकांना असं वाटायचं की हिरो बारच घातला ना, पण ॲटोम बॉम्बवाल्याची कमाल असायची. आणि असंच नाटक बुवा सामाजिक नाटक चालू, हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असो 4-5 वेळा बोंबाटलो, पण ॲटोम बॉम्ब काय पेटाय नाही, विलन काय मरेल. ह्यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. त्याच्यापेक्षा तो विलन डाकू होतो, तो मेलो कारमान करते का वाक्य नव्हता. ठॉ झाला की पडायचा, पण ठॉ होत नाही तोपर्यंत तो मरणार कसो. डायरेक्टरच्या लक्षात दिला की ॲटॉम बॉम्बवाल्याचो काहीतरी प्रॉब्लेम झालो. मागे जाऊन बघितलं तर त्याचो दोष नाही होतो, माचीस दिलेली शेळेली. तो कांदा वडी तेवढा फुकटचा, तो कांदा वडी यो अरे ए थांब तुला मी आता, तो कांदा वडी यो अरे ए. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिला. डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितलं आजच्या दिवस त्याका चाकूवान मार.
हिरो म्हणता अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू घेणार कसा, म्हणून त्याने आपला पदरचाच वाक्य टाकला, अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज बंदुकीने नाही मारित, बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो, असा म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो विलन असतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिला नाही ऐकला ना तो चाकूवाचो बार होता. तो अज्ञान होता बुवा, पण समाधान होता, कारण तो वाघ मराठी होता, शिवबाचा अवतार होता, राखेतून उसळत होता, सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता, देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो ठाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता. या ठिकाणी प्रवीण जगताप कणकवली भरणी 14 डिसेंबरला तुमच्या भरणीत डबलबाजी यावं सुर्वे बुवांकडे. या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे वैशाली राणे टेंबवली, आमच्या जवळपासची सगळे वैशाली राणे टेंबवली देवगड यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शशी गवस शिरोडा सावंतवाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रवीण जगताप कणकवली भरणी मृदंगमणी नितीन घाडी यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. अवधूत मिराशी यांच्याकडून पुन्हा एकदा 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग चालू करूया, गजरात मनोरंजन करूया, कारण गजर दोन्ही बुवांचे व्हायला पाहिजे, वेळेचं महत्व आहे.
बंधातली देवई मर्म बंधातली देवई प्रेममय देवी जपोनी सुखाने दुखरी जीव ठेवी जपोनी सुखाने दुखरी मर्म बंधातली देवई मर्म बंधातली देवई मर्म बंधातली देवई कागले ऊपर कागले नाम हे कागले ऊपर कागले दर्शन कागले विठोबा दर्शन कागले विठोबा दर्शनमुक्ती पातबियाची गजमुख